दुधासोबत हे 5 पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात हे विपरीत परिणाम. जाणून घ्या सविस्तर. नमस्कार, लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. दूध हा संपूर्ण आहार मानला जातो कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात. हे शरीराला बळकटी देण्यास, हाडे निरोगी ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. पण तुम्हाला माहिती आहे का, असे काही पदार्थ आहेत जे दुधासोबत खाऊ नयेत. जर आपण दुधासोबत या गोष्टी खाल्ल्या तर पचनाच्या समस्या, पोटदुखी, आम्लपित्त आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. लिंबू आणि लिंबूवर्गीय फळे. जर तुम्ही दूध पिल्यानंतर किंवा त्यासोबत लिंबू, संत्री, हंगामी फळे, पेरू किंवा इतर आंबट फळे खाल्ली तर ते तुमच्या पचनसंस्थेसाठी हानिकारक ठरू शकते. दूध आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये आम्ल आणि क्षारांचे मिश्रण असते, ज्यामुळे दुधाचे दही होते आणि त्यामुळे गॅस, आम्लता, उलट्या किंवा अतिसार यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून जर तुम्ही दूध पित असाल तर कमीत कमी 1-2 तास लिंबूवर्गीय फळे खाणे टाळा. केळी आणि दूध. केळी आणि दुधाचे मिश्रण अनेकांना आवडते, परंतु आयुर्वेदानुसार ते एकत्र खाल्ल्याने जडपणा, आळस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे श्लेष्मा तयार होऊन ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला केळी दुधासोबत घ्यायची असेल तर त्यात थोडी वेलची किंवा दालचिनी पावडर घालून सेवन करा, जेणेकरून त्याचे नकारात्मक परिणाम कमी होतील. उडदाची डाळ आणि दूध. उडीद डाळ खाणे खूप पौष्टिक आहे, परंतु ती दुधासोबत खाऊ नये. उडदाची डाळ पचायला वेळ लागतो आणि दुधासोबत घेतल्यास पोटात जडपणा, गॅस, पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः उडीद डाळ किंवा दही आधारित उत्पादने जसे की दही वडा खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळा. टरबूज आणि दूध. टरबूज आणि दूध एकत्र खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. टरबूजमध्ये थंडावा असतो आणि तो पचनसंस्थेला थंडावा देतो, तर दूध देखील नैसर्गिकच थंड असते, परंतु त्याचे पचन मंद असते. जेव्हा दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा पोटात गॅस, अपचन आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून दूध आणि टरबूज यांच्यात किमान 2-3 तासांचे अंतर ठेवावे. तळलेले अन्न. जर तुम्ही दूध पिण्यापूर्वी किंवा नंतर तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ले तर त्याचा पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. दूध आणि तळलेले पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जडपणा, गॅस आणि अपचन होऊ शकते. जर तुम्हाला दूध प्यायचे असेल तर प्रथम हलके आणि निरोगी अन्न खा आणि नंतर दूध घ्या. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.